सांगली येथे अनेक रिक्षा चालक आहेत, परंतु काही असे आहेत की त्यांनी आरटीओचे नियम धाब्यावर बसवून नियमांचे उल्लंघन करत आहेत। याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय। कारण असं आहे की बेकायदेशीर वाहतूक करणं, गाडीचे कागदपत्र व्यवस्थित नसणं, तसेच स्टँड, रेल्वे स्टेशन आदी सारख्या ठिकाणी अव्वाच्या सव्वा कर आकारणं अशा अनेक कारणांमुळे नागरिक त्रस्त आहेत। चार शीटांची परवानगी असताना सुद्धा 4पेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणं हे असून सुद्धा ट्रॅफिक पोलीस व आरटीओ या नियमांकडे दुर्लक्ष करतात। यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। नियम मोडणाऱ्या अशा काही रिक्षा चालकांमुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या चांगल्या रिक्षावाल्यांचं नावही खराब होतं। प्रशासनाने यावर कडक मोहीम राबवून वेळीच चाप लावणं गरजेचं आहे। N24 मराठीसाठी विपुल वडर यांचा रिपोर्ट। बेकायदेशीर वाहतूक संदर्भात बेकायदेशीर वाहतूक जोरात चालू आहे आणि वारंवार निवेदन देऊन ट्रॅफिक ऑफिसला पोलीस कोणतीही कारवाई करत नाही। तरी कृपया करून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी बेकायदेशीर वाहतूक। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।